तुम्हाला हे माहिती आहे का की आम्हा महिलांपेक्षा जास्त पुरुषांमध्ये कॅन्सरचा धोका असतो? असं मी का म्हणतेय तर नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या मॅसिव्ह कॅन्सर स्टडीमध्ये 1,70,000 पुरुष आणि 1,20,000 महिलांची तुलना झाली आणि 21 कॅन्सर टाईप्समध्ये पुरुषांचा धोका 1.5 ते 10 पट जास्त महिलांपेक्षा असल्याचं समोर आलं. बरं, आता तुम्ही म्हणाल की पुरुष जास्त स्मोकिंग करतात, अल्कोहोल घेतात, पण स्मोकिंग, अल्कोहोल, पॉल्युशन ॲडजस्ट केल्यानंतरही याचा निष्कर्ष जास्तच निघालाय. मग यामागचं नेमकं कारण काय? तर डाना फार्बर कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि ब्रोड इन्स्टिट्यूटच्या जेनेटिक स्टडीनुसार महिलांकडे ट्यूमर सप्रेसर जीन्स 2 असतात, तेच पुरुषांकडे फक्त 1 असतं. म्हणजे म्युटेशन झालं की पुरुषांमध्ये कॅन्सर सुरू होण्याची शक्यता डायरेक्ट. याशिवाय अनेक स्टडीज सांगतात की महिलांची इम्युन सिस्टीम जास्त ॲक्टिव्ह असते. प्री कॅन्सर सेल्स तयार झाले की इम्युन रिस्पॉन्स पटकन सुरू होतो. तसं पुरुषांमध्ये हा रिस्पॉन्स तुलनेत कमी तीव्र असल्यामुळे नुकसान वाढायला वेळ लागत नाही. त्यातच ऑक्युपेशनल केमिकल, स्ट्रेस, झोपेची कमतरता हे देखील पुरुषांना एक्स्ट्रा रिस्की बनवतात. कॅन्सर गॅप म्हणजे फक्त सवयींचा प्रश्न नाही, तो बायोलॉजी प्लस जेनेटिक्सचा मिसमॅच आहे. तरीही काही अंशी लाईफस्टाईल चांगली ठेवून याला दूर ठेवणं आपल्या हातात आहे. म्हणूनच रेग्युलर स्क्रीनिंग, वजनावरचं नियंत्रण, झोप आणि व्यसनांवर ब्रेक हे खऱ्या अर्थानं सर्वायवल स्ट्रॅटेजी आहे. तुमचं मत कमेंट करून याविषयी नक्की सांगा आणि अशा माहितीसाठी लगाबतीला फॉलो करायला विसरू नका.